तसेच उमेश दादा यांचे वडील आणि उर्जित शेठ, तर आपण उमेश दादा यांच्या वडिलांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक करत आहोत. दोन्ही संघ आणि दोन्ही संघ मालक नाणेफेकीसाठी सज्ज. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. सी ग्रुप मधली पहिलाच सामना आहे. सी ग्रुप मधला दोन ग्रुप आपले झालेले आहेत, ए आणि बी. दोन्ही ग्रुप मधून दोन दोन टीम्स ज्या आहेत त्या क्वालिफाय झाल्या आहेत सुपर 6 साठी. स्वयं संस्कृती यांनी नाणेफेक जिंकलेला आहे, तरी त्यांनी त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि धन्वी 11 यांनी आपले सलामीचे फलंदाज फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. आपल्याला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना आहे आराध्या 11 आणि श्रीजी परफेक्ट. दोन्ही संघांच्या संघनायकांनी ह्या चालू सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघनायकांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. त्यांचे सगळे जे खेळाडू आहेत ते खेळाडू त्यांनी उपस्थित ठेवायचे आहेत. हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेच याच्यानंतरचा सामना चालू करायचा आहे. आराध्या 11 आणि श्रीजी परफेक्ट. मृणाल पवार यांनी स्टेजवर यायचं आहे त्वरित. मृणाल पवार. चला सामन्यासाठी पंच. हॅलो हॅलो. दोन पंच सामन्यासाठी त्वरित जायचं आहे. नाही खेळत नाही तो पंच नाहीये रे. पंच लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचं आहे. सामना चालू होत आहे. सामना चालू होत आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय, फक्त पंचांची तेवढी खोटी आहे. पंचांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि सामना चालू करायचा आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारल्यास ऋषिकेश पवार यांच्याकडून 1100 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक आहे फलंदाजांसाठी. रूपादेवी चषक, आपण जो रूपादेवी चषक ज्यांच्या नावाने खेळवत आहोत, काही उमेश थोरात यांच्या स्मरणार्थ आपण जो रूपादेवी चषक खेळवत आहोत, तरी रूपादेवी चषकाचे जे सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपल्याला उमेश थोरात यांच्या वडिलांचा सत्कार करायचा आहे कमिटीच्या हस्ते. त्यामुळे कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. पंच चला सामना चालू करायचा. अगोदरच आपल्याला सामन्याला विलंब झालाय आणि प्रत्येक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. जो बाउंड्री लाईनला जो आपण पडदा मारलेला आहे ब्लॅक कलरचा, बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे त्याच्यावर कोणीच हात ठेवू नये, कारण तो बाउंड्री लाईनचा पडदा आहे. त्या पडद्याला चेंडू लागल्यानंतर आपण 4 धावा देतो.
हा पण हात ठेवला, पडदा खाली केला, एखादा चेंडू थोडा 19-20 झाला. चला रुपादेवी चषक मंडळाचे सर्व सभासद यांच्या हस्ते उमेश दादा थोरात यांच्या वडिलांचा यथोचित मान सन्मान इथं होत आहे. चला चालू संघासाठी पहिलं षटक, तसंच वैयक्तिक पहिलं षटक. नाव काय? चेतन. सुंदर असा टाकलेला चेंडू, फलंदाजाला काही समजलेला नाहीये, तसेच यष्टी रक्षकाला काही समजण्याच्या आत चोरट्या स्वरूपात एक धाव. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होत आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 1. 1 चेंडू 1 धावा. तीन चेंडू 3 चौकार मारल्यानंतर आरएस ब्रॉडबँड यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा सुंदर असा मारलेला फटका, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या झालेली ती 2 चेंडू अखेरीस 2. पुन्हा सुंदर असं क्षेत्ररक्षण, तितकं सुंदर असं डिफेन्सिव्ह फलंदाजी. 3 चेंडू 3 धावा. संत गतीने अशी चाललेली धावसंख्या. पहिलं षटक. सुंदर असा फटका, फुलटॉस स्वरूपामध्ये घेतलेला चेंडू आणि 4 धावेसाठी परावर्तित. संघाची धावसंख्या झालेली ती 7. 4 चेंडू संघाची धावसंख्या झालेली ती 7. खूप सुंदर अशी उचली घेताना संघाची धावसंख्या. 3 चेंडू 3 असताना सुंदर अशा 4 धावा संघाची धावसंख्या झाली ती 4 चेंडू अखेरीस 7. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना पाहूया गोलंदाज चेतन काय करतोय आपल्या संघासाठी. उर्वरित 2 चेंडू कशा स्वरूपाचे हाताळतोय. सुंदर असा चेंडू, फलंदाजाला काही समजायच्या आतच यष्टीरक्षकाने सुद्धा यष्टींच्या पाठीमागे खूप सुंदर असे केलेलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 7 धावेवरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू चेतन, खूप नावाजलेला असा हा गोलंदाज मला वाटतंय. दररोज संध्याकाळी ह्या ग्राउंडवरती प्रॅक्टिससाठी उपस्थित असतो. सुंदर असा चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या झाली ती 8. वैयक्तिक पहिल्या षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला तो गोलंदाज हर्षित. पाहूया आयकॉन स्वरूपाचा हा खेळाडू हर्षित. 1 षटकाखेर संघाची धावसंख्या झालेली ती 8. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लगातारच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारल्यास 1100 रुपयाचं तुम्हाला भरघोस असं पारितोषिक आहे. सुंदर असा चेंडू, फलंदाजाला काही करायला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. सुंदर असा चेंडू, त्रिफलाची खूप सुंदर असा हा चेंडू आणि संघाला लागलेला
10. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या झालेली ती 10. गोलंदाजी करणारा संघही मातब्बर संघ दिसतो. या संघामध्ये खूप सुंदर असे खेळाडू आहेत. स्वतः आयकॉन खेळाडू गोलंदाजी करताना इकडे बाबू पाटणे सुद्धा खूप सुंदर असे फलंदाज, तितकेच सुंदर असे गोलंदाज सुद्धा आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. संघाची धावसंख्या झालेली ती 11. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संत गतीने चाललेला हा खेळ. आणि पुन्हा एकदा त्रिफालाची खूप सुंदर अशी गोलंदाजी. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण तसेच फलंदाजांनी 3 चौकार मारले तर त्यांना सुद्धा 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या झाली ती 12. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 13. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला ह्या गोष्टीचा नोंद नक्कीच घ्यावी लागेल की ह्या ग्राउंडवरती कमीत कमी आपल्याला 45 पर्यंत तरी धावा जमाव्या लागतील. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 45 धावा जमाव्या लागतील. धावसंख्या झाली ती 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खूप सुंदर असा मारलेला चेंडू आणि 4 धावा. नजाकत. दोन षटका अखेर गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे आम्हाला. प्रणव. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 18. संघासाठी तिसरं षटक तसेच स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो प्रणव. पाहूया प्रणव कशी गोलंदाजी करतोय. 2 षटक तर उत्तमरित्या असे हाताळलेले आहेत. सुंदर असा तटवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा फलंदाजाला काही समजत नाही. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. टिचून मारा करताना दिसत आहे फलंदाज प्रणव. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत त्यांनी. श्रीजा 11 आणि आराध्या या दोन्ही संघांच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. 2 विकेट जर घेतले लगातारचे तर RS ब्रॉन्ड कडून 777 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 19. फलंदाजाने 2 चेंडू मध्ये 2 विकेट जर घेतले तर RS ब्रॉन्ड यांच्याकडून 777 रुपयाचं पारितोषिक त्यासाठी आलेलं आहे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु टॅप स्वरूपात आपल्याला धावा जास्त मिळत नाहीये. आपल्याला ग्राउंड शॉट खेळायचे आहेत.
धावसंख्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 20. सुंदर असा कमबॅक केलेला आणि तितकंच सुंदर असं हा अरे परत आला लंच ब्रेक होता माझा. समालोचन कक्षात बदल, स्वतः स्वप्नील चव्हाण ऍडेड. गोलंदाजाचं नाव, गोलंदाज अमन. अमन. धावसंख्या झाली ती 24. शिवाबाई ठाकूर 3 षटकातील यांचे संघाची धावसंख्या झाली ती 24. मध्ये हार्दिक स्वागत. तसेच उर्जित शेटचे पण मंडळातर्फे हार्दिक स्वागत. उत्कृष्ट चेंडू होता. कैलासवासी उमेश सुदाम थोरात यांच्या स्मरणार्थ रुपादेवी चषक 2024 ठाणे प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे, रसिक प्रेक्षकांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आता आपण समालोचन कक्षात एक नवीन बदल केलेला आहे, तो म्हणजे आता आपण भोजपुरी मध्ये कॉमेंट्री करणार आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 28. दोन चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 28. उत्कृष्ट चेंडू. अजूनही 4 चेंडू शिल्लक असताना बघूया कुठपर्यंत मजल मारतोय हा फलंदाजी करणारा संघ. पुन्हा सुंदर असा खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. 3 बॉल मध्ये 3 चौकार मारले तर 1100 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार, ऋषिकेश केबल नेटवर्क यांच्याकडून देण्यात येणार आहे. धावसंख्या झालेली ती 29. अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना शेवटच्या षटकामध्ये ब्रॉडबँड. हॅलो हॅलो. आणि भाई ने लपेट लिया और एक रन के लिए गए. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो शिवाभाई ठाकूर आपले यांचाच मालकीचा संघ आहे आणि या संघामध्ये खूप समतोल असे खेळाडू दिसत आहेत. मला वाटतं 4 षटक आहेत. 4 षटकांसाठी त्यांच्याकडे 5 अंदाज मला वाटतं अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा खूप सुंदर असे. बाबू पाटणे सारखा त्यांच्याकडे एक ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू आहे आणि खूप सुंदर अशी संघ बांधणी केलेली आहे. इथे टपलीला काहीच भेटणार नाही. ग्राउंड शॉट पाहिजे, ग्राउंड शॉट. आणि हा एक धावचीत धावबाद झालेला खेळाडू. पहिल्या इनिंग्स नंतर धावसंख्या झालेली आहे ती 29-30 धावांची आवश्यकता. येतोय ना आवाज? किती टू इन? 32 झाले. 33 धावां पाहिजे 32 झालेले. 33 रन्स टू इन. आता तुम्ही नाणेफेकीच्या कौलसाठी टॉस बॉक्स मध्ये हजर व्हावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दोन्ही संघनायक परफेक्ट आलेले आहेत. आराध्य मला वाटतं 11 आपले अतिथी आहेत. अतिथींच्याच हस्ते आपण नाणेफेक करूया. परफेक्ट आणि आराध्य संघनायकांनी समोर यायचं आहे. फ्रंटला टॉस बॉक्स इकडे आहे.
शेट उडवा. थोडं असं लाईव्ह चालू आहे मागं. हा आराध्य काय घेतलं? फिल्डिंग. Aradhya Warriors won the toss and choose the ball first. Aradhya Warriors won the toss and choose the ball first. चला सेकंड इनिंग साठी सुरुवात करूया आपण. परत खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. भाई याला टी शर्ट कुठे? थांबा भाई. ठीक आहे, कंटिन्यू. अच्छा कटप्पा. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. 3 बॉल 3 चौकार मारलेस 1100 रुपयाचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार RS ब्रॉडबँड याचकडून देण्यात येणार आहे. ऋषिकेश केबल नेटवर्क पूर्ण ठाण्यात प्रख्याती यांच्या वायफाय नेटवर्कची. भाई स्टार्ट करा ना मॅच. भाई टायमाचा अभाव आहे. आपण पोलीस येतात बाहेर. बॅटिंगला आहेत ते कटप्पा. स्वयं संस्कृती 11 संघाचा आयकॉन प्लेयर कटप्पा. बॅट्समन नेम बॅट्समन नेम बॅटिंग साठी आलेला आहे लेफ्टी सनी. लवकर प्रत्येक बॉल मध्ये आपण चेंजेस करताय. टाइमाचे बंधन आहे आपल्याकडे. 12 वाजेपर्यंत सर्व मॅचेस संपवायच्या आहेत, नाहीतर सर्वांना पोलीस स्टेशनला जातात येईल. स्पॉन्सर बसले. लेफ्टी सनी बघू काय करतोय संघासाठी. ए भाई पटावट स्टार्ट करा ना मॅच. प्रत्येक बॉलला मॅच थांबवू नका. उत्कृष्ट ठेवलेला अंपायरचा डिसिजन आउट. धाव तीन बॉल 1. उत्कृष्ट शॉट आणि हे 4 रनासाठी धाव. डीजे पेमेंट कट 500 कट डायरेक्ट. उत्कृष्ट शॉट. परत एकदा रनआउटचा चान्स, पण डायरेक्ट हिट नव्हता. आया 5 चेंडूने 6 धावा झालेल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदराजी गोलंदाजी करताना गोलंदाज
निखिल खूप सुंदर असे पंच आहेत आमचे, कोणावरही अन्याय करणार नाहीत. खूप सुंदर असे पंचगिरी करताना कालच्या दिवसभरात आपण पाहिला असेल. सुवर्ण तसेच संधी आज सुद्धा अजून पुढच्या ओव्हर साठी पण रनिंग आहे. 3 बॉल 3 चौकार 1100 रुपयाचा रोख पारितोषिक क्षेत्ररक्षण ऋषिकेश करणाऱ्या पवार टीमने याची RS नोंद घ्यायची. ब्रॉडबँड पहिलेच आपण लेट झालेला आहात, त्यासाठी यांच्याकडून आपण जास्त वेळ घ्यायचा ऋषिकेश नाहीये. केबल आपल्याला नेटवर्क. सामन्याला खूप विलंब झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुमचं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि मॅच चालू ठेवायचे. पंच पंच पंचांनी सुद्धा या पेनल्टी गोष्टीची लावा नोंद घ्यायची. लवकर, ते सामना चालूच नाही ठेवायचा करत आहे. आहेत मॅच. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फास्ट खेळा भाई. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज चेतन. चेतन खूप सुंदर अशी फलंदाजी. धावसंख्या उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. 11 झाला. 11 11 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट हातात फटका आणि धावबाद. दुसरा गडी धावबाद झालाय संघाचा. आता 11. पहिल्या ओव्हरला 6 होते. लास्टचा बॉल डॉट आला होता. 3 चेंडू 1 धाव होती पहिल्या, नंतर चौकार आला. 5 झाले. 4 चेंडू 5. 5व्या चेंडू मध्ये 1 धाव आली. 5 चेंडू 6 धावा. नंतरचा शेवटचा चेंडू डॉट आला. त्या स्वरूपात 1 धाव. संघाची धाव संख्या झाली ती 12. 4 चेंडू 2 टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक दुसऱ्या षटकातील. फलंदाजीने गोलंदाजीने गाजवलेल्या होत्या. 2 मॅन ऑफ द सिरीज त्याच्यामध्ये त्यांनी घेतल्या होत्या, परंतु आज धावचीच्या स्वरूपात बाद झाला आहे, एकही चेंडू न खेळता. आणि हा वाईट चेंडू, वाईट +1. धाव संख्या झालेली ती 14. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची धाव संख्या झालेली ती 14. सुंदर असा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 19 धावा. आव्हान तसं मोठं नाहीये. सरासरी 10च्या धाव संख्येने धावा षटकामागे होऊ शकतात. अजूनही तुमचा सलामीचा फलंदाज फलंदाजीसाठी उपस्थित आहे. गोलंदाज कोण आहे? गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे.
सूरज सूरज की सायरज काय नाव आहे गोलंदाजाचं नाव? 14 व्हाईट प्लस रन आलेला आहे. व्हाईट प्लस 1 ते 2 धावा आलेल्या आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज सिराज, मोहम्मद सिराज. 19 धावा, 12 चेंडू 19 धावा. ओ सुंदर असा चेंडू. फलंदाजीसाठी आलेला आहे तो गणेश. 4 धक्के लागलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. अजूनही 14 धावांवरती 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. पुन्हा सुंदर असा चेंडू. पंच आमच्या खरंच इंटरनॅशनल लेवलचे पंच आहेत, त्यामुळे पंचांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. सुंदर अशी पंचगिरी करताना आमचे पंच. पुन्हा सुंदर असा हा चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरवलेली आहे 14 वरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि पुन्हा असा, परंतु या 2 धावा. व्हाईट प्लस 1. धाव संख्या झाली ती 16. 9 चेंडू 17 धावा. खूप सुंदर असा अटीतटीचा चाललेला हा सामना. पाहूया कोण विजयी होतो या सामन्यामध्ये. सुंदर असा फटका आणि या 4 धावा. चार चेंडू आणि 21. 5 चेंडू 21 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 12 धावा. सुंदर आणि 12 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी. 33 धावांचा बचाव करताना खूप सुंदर अशी गोलंदाजी. 6 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू मध्ये 3 षटकांमध्ये 21 धावाच खर्च केलेल्या आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 12 धावा. गोलंदाजीसाठी आलेला तो सँडी. गणेश संस्कृती टीम जिंकली तर 1100 रुपयाचं रोख पारितोषिक टीमला देण्यात येईल. ऋषिकेश पवार यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. 5 बॉल 12 करा.
रन आउट. अजूनही 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 12 धावा. दोन मॅची पाहिजे. आणि 9 चेंडू आणि 9 ला 4 घेतले रक्षण. असते तर आता मॅच कुठली कुठे असते. संघांचा ताळमेळ नाहीये. 5 गडी धावत झालेले आहेत. संघाची एक मीटिंग घ्यायला आराध्य 11 यांनी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आराध्य 11 तसेच श्रीजा यांनी त्यांच्या सलामीचे फलंदाज फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. आणि असेच आराध्य वॉरियर्स संघ मैदानात दाखल झालेला आहे. तसेच रूपादेवी चषक मंडळाचे सर्व सभासद यांच्याकडून आपले अतिथी प्रमुख पाहुणे यांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान त्यांचा सत्कार करण्यात आहे. श्रीजा परफेक्ट 11 संघाची बॅटिंग आहे. त्यांच्यात नावाजलेल्या खेळाडू म्हणजे विवेक व्यवहारे हे देखील आहेत. त्यांनी हा वानखेडे मैदान गाजवलेलं आहे. काम दाखव बुरा मी आहे. विवेक या मैदानात त्यांनी अनेक चौकार षटकार मारलेले आहेत. होम पिच असलेला त्यांचा विवेक व्यवहारे आता मैदानात उतरणार आहेत. अरे करा ना पाटील काय करत ए भाई मॅन ऑफ द मॅच कोण आहे सांग. टाळ्या जोरदार टाळ्या उर्जित शेठ साठी त्यांनी इथं येऊन आपली उपस्थिती उर्जित दाखवली. शेठ यांचा मंडळ मायेची त्यांचे उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ आभारी आहे. देऊन यथोचित मान सन्मान करण्यात येते. त्याचा सत्कार करण्यात आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मंडळाकडून त्यांचं खूप खूप असे आभार. भाई थांब शिवाबाई ठाकूर तसेच यांचा शिवाबाई सत्कार. ठाकूर यांचाही यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. त्यांनाही सुद्धा मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आहे मंडळाकडून. ठाणे प्रीमियर लीग भरवण्यात नेहमीच प्रिया ग्राउंड मध्ये मोठा प्रीमियर वाटा लीग आहे तो असल्यानंतर ते शिवाबाई नेहमीच ठाकूरचा. उपस्थित राहतात. नेहमीच त्यांचाही कोणताही मंडळ यथोचित असो त्याला सन्मान करण्यात येत खूप आहे. सुंदर असे सहकार्य करतात. आणि आता झालेला तो सामना आहे, त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्षित याला देण्यात येतो. हर्षित यांनी स्टेजवर येऊन त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. हर्षित लवकरात लवकर सामने चालू करण्यात यावे. हॅलो 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 हर्षित कुठे आहे? त्यांनी त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. हर्षित बाबा घ्या घाला. नाही आला कुठे आहे? आता झालेला सामना याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्षित
याला देण्यात येत आहे तरी त्याने स्टेजवर येऊन त्याचा मॅन ऑफ द मॅच हर्षित, पुरस्कार हर्षित. स्वीकारायचा आहे. एक